गाईज मी वनिता ब्लॉग 360 मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक स्वीट डिश। आता कसं गणपती पण येत आहेत तर देवासाठी नैवेद्य म्हणून पण ती डिश तुम्हाला म्हणजे बनवता येईल। त्याचीच म्हटलं तुमच्यासोबत ती रेसिपी मी शेअर करावी असं मला वाटलं। तर चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर गाईज आता हे बघा मी तांदळाची खीरची डिश बनवते आहे, स्वीट डिश। तर आता खीर म्हटलं तर आपण म्हणजे भरपूर प्रकारच्या खीर येतात। तर आज म्हटलं ही खीर रेसिपी शेअर करावी म्हणून मी ही रेसिपी बनवते। तर आता मी हे बघा 2 चमचे तांदूळ घेतले होते, 2 तास झाले मी भिजत टाकले। हे बघा आणि चांगले धुवून वॉश करून मग भिजवले ते। ही वेलची पूड घेतली आहे, बारीक कुटून घेतली आणि साखर आपण जसं ज्याला जास्त गोड पाहिजे त्याने जास्त, त्याचं काही साखरेचं प्रमाण नाही असं। आता आपण हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊ। हे पाणी आपलं काढायचं नाही, जसं जेवढं पाणी आहे तेवढं पाण्यातच आपण त्याची पेस्ट करून घ्यायची। तर चला आपण याची मिक्सरला बारीक पाण्यासोबतच टाकायचं, याचं पाणी काढून नाही घ्यायचं। तुम्हाला दाखवते 2 तास तांदूळ भिजले ते बघा, तुकडा पण होते बारीक, म्हणजे चांगले ते भिजलेत। ते पूर्ण काढून घेते मिक्सरला आणि याची एक मस्तपैकी पेस्ट करून घ्यायची। तर गाईस आपल्या आता पेस्ट करून झाली तांदळाची। तर असं पूर्ण बारीक नाही झाले चालेल, म्हणजे जाडसर थोडे तांदूळ घालते चालते। आता काही जण तांदळाची खीर म्हटलं तर अख्खे तांदूळ म्हणजे वापरतात खीरसाठी। ही थोडी मी जरा वेगळी बनवते। आणि मी अगोदरच दूध गरम करायला ठेवलं होतं। मी दूध अर्धा लिटर घेतलं आहे। तुम्हाला जर खीर तुम्हाला जास्त बनवायची किंवा माणसं म्हणजे पाहुणे वगैरे जास्त आले तर तुम्ही दूधचं प्रमाण वाढवू शकता। पण तांदूळ तुम्ही 1-2 चमचेच घेतले, म्हणजे तांदूळ आपण कमीच घ्यायचे, जास्त नाही घ्यायचे। ते आपली झाली पेस्ट बनवून। आता आपण दूध थोडं गॅस फुल करते जेणेकरून पटकन गरम होईल। थोडं गरम झाल्यावर ही पेस्ट आपण याच्यात टाकायची आहे। दूध आपलं गरमच झालं आहे। आता आपण ही जी पेस्ट आहे तांदळाची ही सर्व याच्यात टाकणार आहे। आणि आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं हे आपल्याला चांगलं शिजून द्यायचं, जोपर्यंत जो तांदळाचा भुगा होता तो असा पूर्ण शिजत नाही तोपर्यंत। तुम्हाला तर असं वाटतं आता हे खूप पातळ आहे, तांदूळ जेव्हा ते शिजतील तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तांदूळ फुगतात म्हणून, त्यामुळे त्या हळूहळू खीर आपली दाटसर होत जाईल। आता हे आपण 10 ते 15 मिनटं चांगलं शिजून देऊ। तर गाईज बघा मी तुम्हाला बोलले की मगाशी जी तांदळाची पेस्ट टाकली, हे बघा आपली खीर मगाशी कशी होती आणि आता बघा त्याला किती दाटसरपणा आला आहे, म्हणजे तांदूळ आपले शिजले। मला मी दाखवते, पूर्ण स्मूथ झालं जसं आपला भात टाकून शिजतो तसा। आणि जेव्हा आपण तांदळाची पेस्ट करतो तेव्हा आपली तांदूळ जरा जाडसरच आपण वाटायचे, एकदम बारीक नाही। आता आपण याच्यामध्ये वेलची पूड, त्याचबरोबर साखर। आता साखरचं म्हणजे अंदाजे आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायची, जसं की जास्त गोड पाहिजे तुम्ही जास्त टाकू शकता। आता मला कमी गोड पाहिजे तर मी जास्त टाकत नाही आहे, जसं समोरच बघा। मग कमी गोड, पण तसं कमी गोडच छान लागते ही खीर। आता आपण याच्यात साखर चांगली विरघळून देऊ। तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर टाकू शकता, म्हणजे टेक्स्चरसाठी। तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकलं आहे। किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे पण तुम्ही टाकू शकता। खिरीमध्ये ड्रायफ्रूट्स म्हणजे चांगलंच असतं म्हणा। आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी ते टाकलं। साखर पूर्ण हे विरघळल्यानंतर अजून छान होईल। आता ही आपण स्वीट डिश आपण घरी पाहुणे आले
गोड म्हणून बनवू शकतो. आता गणपती पण येत आहेत, त्याच्याकडे काय बनवू शकतो नैवेद्य म्हणून. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर खोबरं टाकायचं असेल, ओलं खोबरं किसून, तर ते तर अतिउत्तम. त्याने तर अजून खीर खूप टेस्टी होते. मी नाही टाकलं आहे, मी सिंपलच बनवली आहे. दाटसर झाली आपली खीर. मला वाटेत घेऊन पण दाखवते. तर हे बघा किती छान दिसते. अजून ड्रायफ्रूट्स वगैरे असं वरून टाकायला असतं, ते छान दिसलं असतं. तर तुम्हाला माझी ही तांदळाची खीरची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही तर नक्की ट्राय करा. तर गाईज, तुम्हाला ही तांदळाच्या खीरची रेसिपी म्हणजे स्वीट डिश तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी पण म्हटलं आता गणपती येत आहेत, गणपती झाल्यानंतर आपलं देवी बसतील, म्हणजे स्वीट डिश म्हणजे खूप छान. आता स्वीट डिश म्हटलं तर लोक काय करतात, गुलाबजाम म्हटलं किंवा खीर, शेवयाची खीर नॉर्मली असं बनवतात. आणि तांदळाची खीर पण खीर करायच्या पद्धती पण अजून खूप वेगवेगळ्या आहेत. तर मला तर वाटतं ही बेस्ट आहे. आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे. म्हणजे काय काय जण अख्ख्या तांदळाची पण करतात, की जेणेकरून खीरीमध्ये अख्खे तांदूळ असतात. अशी मी खाल्लेली गावी. त्याच्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत ही थोडी वेगळ्या पद्धतीने शेअर करावी म्हणून केली. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.